अखेर वादग्रस्त IAS ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर यांचा प्रशिक्षणार्थीचा दर्जा जो आहे तो UPSC कडून काढण्यात आला आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत RTI कार्यकर्ते विजय कुंभार आहेत। सर काय सांगाल, अखेर त्यांचा दर्जा जो आहे तो या ठिकाणी काढण्यात आला, नक्की हा काय प्रकार असतो? त्यांचा प्रकार असा आहे की त्यांना 2-3 वेळा चौकशीसाठी बोलवलं होतं। अगदी लाल बहादूर शास्त्री युनिव्हर्सिटी संस्थेमध्ये बोलवलं होतं, परंतु त्या गेल्या नाही। त्यांनी थोडीशी मुदतवाढ मागितली कागदपत्र तयार करण्यासाठी, परंतु दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्याबद्दलच्या ज्या काही बातम्या यायला लागल्या, पोलीस कंप्लेंट वगैरे झाली, हे सगळं पाहता तात्पुरतं त्यांचं जे प्रशिक्षण पद होतं ते काढलेलं आहे। 4 तारखेनंतर जेवढी मुदत त्यांनी मागितली तेवढ्यानंतर त्यांना परत हे बाकीचे सगळं आहे ते IAS पद सुद्धा काढून घेतलं जाईल। परंतु ही कारवाई उशिरा झाली असली तरी स्वागतार्ह म्हटलं तरी अजूनही याच्यामध्ये एकट्या पूजा खेडकरांवर कारवाई करून उपयोग नाही, तर त्यांना ज्यांनी मदत केली, कारण जे मूळ नष्ट केल्याशिवाय नाही तर पुन्हा अशा पूजा खेडकर तयार होत राहतील। त्यामुळे त्यांचं ज्यांनी मदत केली आणि ज्यांनी ते ज्यांच्यामुळे त्या खोटी कागदपत्र बनवू शकल्या त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे, फौजदारी कारवाई झाली पाहिजे, तरच हे थांबेल। सर आपण पाहिलं तर तुम्ही आता बोलले की IAS दर्जा देखील जाऊ शकतो, त्याला काय प्रोसिजर असू किंवा किती होऊ शकते? हे सर म्हणजे 5 तारखेच्या आसपास होईल असं मला वाटतंय, कारण UPSCने स्वतःच FIR दाखल केलेलं आहे। त्यामुळे आता त्याच्यामध्ये काही सुटका मिळेल असं वाटत नाही। त्यांनी जी मुदत मागितली ती जनरसली त्यांना देण्यात आलेली आहे, परंतु त्यांच्या म्हणण्यामध्ये काही तथ्य नाही असं वाटल्यामुळे त्यांनी ताबडतोब ही कारवाई केलेली आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।